आपल्या महाराष्ट्रातील सर्व मंडळ, सर्व माध्यमांच्या ज्या काही शाळा आहेत, या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं हे अधिनियम 2020 9 मार्च 2020च्या कायद्याप्रमाणेच त्या ठिकाणी त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, 2020-21 ला या संदर्भातली अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे 1/6/2020 रोजीच या संदर्भातला शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, आता सन्माननीय सदस्य महोदयांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, तर निश्चितपणे सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये जेव्हा आपण बोलतो की मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे, त्याच्यासोबतच मराठी भाषा शिकवणारे शिक्षक सुद्धा मराठी क्वालिफिकेशन शिक्षणाचा दर्जा असलेले त्या ठिकाणी असले पाहिजेत आणि ज्या शाळा या संदर्भातल्या अंमलबजावणी करणार नाहीत तर प्राथमिक पातळीवरचा नियम होता की त्याला नोटीस देणं, त्याच्यामध्ये जर ते आढळून आलं की ते शिकवलं जात नाही त्या ठिकाणी 1 लाखापर्यंतचा दंड त्या शाळेला करणं आणि याही संदर्भामध्ये जर त्याची अंमलबजावणी झाली नाही तर साधारणपणे 17 एप्रिल 2026 लाच या ठिकाणी निर्णय करण्यात आलेला आहे की त्या शाळेची मान्यता सुद्धा त्या ठिकाणी काढून घेतली जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ड्राईव्ह राबवला जाईल टप्प्याटप्प्याने। याचा अर्थ असा होता की 2020चा जो काही शासन निर्णय आपण केला तर त्यामध्ये पहिल्या वर्षाला कोणते वर्ग, दुसऱ्या वर्षाला कोणते वर्ग, असं 2020च्या आणि त्या शासन निर्णयामध्ये ते टप्पे त्या ठिकाणी घोषित केलेले होते, परंतु तो कालावधी आता त्या ठिकाणी संपलेला आहे आणि म्हणून 1ली ते 10वी सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक याची प्रभावी अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल आणि शाळा भेटी, शाळा तपासणीमध्ये या मुद्द्यावर प्रत्येक शाळेची तपासणी करत असताना, भेट देत असताना याची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल आणि आपण जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे की मराठी परीक्षा घेतली जाईल का, तर निश्चितपणे मराठीची परीक्षा ही त्या ठिकाणी प्रत्येक वर्गाची घेतली जाईल। आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळाच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे निश्चितपणे तपासून त्याच्यावर सकारात्मक निर्णय सरकार करेल।